नमस्कार. आज आपण एका अशा कहाणीबद्दल बोलणार आहोत जी निराशेची आहे, हताशेची आहे आणि एका अशा निवडीची जी माणसाला सैतान बनवते. हो, ही गोष्ट आहे एका आत्म्याच्या किमतीची. कथेची सुरुवातच होते एका गूढ वाक्याने. श्रीमंत होण्याची किंमत खूप कमी लोकांना समजते. आणि हे वाक्य खरं तर आपल्याला एका तरुणाच्या प्रवासावर घेऊन जातं. एक असा तरुण ज्याला यशाची किंमत स्वतःच्या आत्म्यानेच चुकवावी लागली. चला मग भेटूया या कथेच्या नायकाला. त्याचं नाव आहे आरव आणि बघूया की त्याची परिस्थिती नेमकी काय होती. अशी काय वेळ आली त्याच्यावर की त्याने तो भयानक निर्णय घेतला. आरव म्हणजे एक असा तरुण आहे जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अक्षरशः हरलेला आहे. विचार करा, आरववर किती दबाव असेल. एकतर लाखोंचं कर्ज डोक्यावर, त्यात नोकरीही नाहीये हातात, आणि ज्या मित्रांना तो आपला आधार मानायचा ना, ते सुद्धा आता त्याच्यापासून लांब गेले होते. थोडक्यात काय तर त्याचं आयुष्य पूर्णपणे विस्कटून गेलं होतं. आणि मग अशाच एका रात्री सगळीकडून निराश होऊन तो चालत होता आणि तेव्हाच त्याची भेट एका भिकाऱ्याशी होते. साहजिकच आरव सुरुवातीला त्याच्यावर वैतागतो, चिडतो, पण गंमत म्हणजे त्या भिकाऱ्याला आरवच्या मनातली वेदना अगदी अचूक कळते. आणि बस इथूनच या कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. कारण तो भिकारी कोणी साधासुधा माणूस नव्हताच. त्याने आरवसमोर एक असा सौदा ठेवला, एक असा प्रस्ताव ठेवला जो त्याचं आयुष्य कायमचं बदलू शकणार होता. पण त्यासाठी एक भयानक किंमत चुकवावी लागणार होती. आता आरवसमोर दोन रस्ते होते. एक मेहनतीचा, कष्टाचा, जो अर्थातच खूप लांबचा होता, आणि दुसरा होता श्रीमंतीचा शॉर्टकट, तो म्हणजे हक्किनीची साधना, एक अत्यंत गुप्त आणि तितकाच धोकादायक मार्ग. त्या भिकाऱ्याने ज्या सूचना दिल्या ना, आणि तो जसा निघून गेला, ते सगळंच खूप विचित्र होतं. त्याने आरवला थेट स्मशानाजवळच्या लिंबाच्या झाडाखाली भेटायला बोलवलं. आणि मग काय, अचानक एक काळी गाडी येते आणि तो त्यात बसून निघून जातो. या घटनेमुळे तर त्याचं गूढ आणखीनच वाढलं. ठीक आहे, तर आता आपण थेट त्या भेटीकडे जाऊया जी स्मशानात झाली. कारण इथेच त्या सौद्याचं खरं भयानक रूप समोर येणार होतं आणि आरवाला कळणार होतं की या रस्त्यावर चालण्याची किंमत नक्की काय आहे. प्रश्न पडतो की ही हाकिनी आहे तरी कोण? तर ऐका, हाकिनी म्हणजे एक पिशाचिनी, एक अशी जबरदस्त शक्ती की जिला आवाहन केलं तर ती हवं ते देऊ शकते. म्हणजे अमाप संपत्ती, ताकद, ऐश्वाराम सगळं आहे. पण हो, यासाठी एक जबर किंमत चुकवावी लागते. आणि इथेच त्या सौद्याची खरी किंमत समोर येतेय. त्या भिकाऱ्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर या जगात काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं, आणि इथे गमवायचं होतं आरवचा स्वतःचा आत्मा. हो, ही साधना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून थेट आत्म्याचा सौदा होता. या साधनेसाठी ज्या गोष्टी लागणार होत्या त्या ऐकूनच अंगावर काटा येतो. आरवाला आता माणुसकीची, नैतिकतेची प्रत्येक सीमारेषा ओलांडावी लागणार होती. त्याला काय करायचं होतं माहितीये? अमावस्येच्या रात्री 18 ते 22 वयोगटातल्या एका मृत तरुणीचं रक्त आणि तिच्या मांसाचा एक तुकडा मिळवायचा होता. तो भिकारी आरवला साधनेसाठी लागणाऱ्या वस्तून देतो. मंत्र लिहिलेला एक कागद आणि एक छोटी बाटली. आता चेंडू पूर्णपणे आरवच्या कोर्टात होता. निर्णय त्याचा होता, पण त्याच्यासमोर आता एक असा मार्ग होता जिथून परत येणं जवळजवळ अशक्य होतं. आणि मग बघा नशिबाचा खेळ कसा असतो. एक दुःखद संधी, हो संधीच म्हणावं लागेल, ती स्वतःहून चालून येते आणि ही संधी आरवाला थेट त्या साधनेकडे घेऊन जाते. आणि इथूनच कथेचा क्लायमॅक्स सुरू होतो. सगळं इतक्या झपाट्याने घडतं की आरवाला विचार करायलाही वेळ मिळत नाही. त्याला फोन येतो की त्याची एक्स गर्लफ्रेंड शीतल हिचा एका अपघातात मृत्यू झालाय. तो धावत पळत घटनास्थळी पोचतो आणि तिथे त्याला साधनेसाठी लागणाऱ्या गोष्टी मिळवण्याची संधी दिसते. या क्षणी आरव पूर्णपणे बदलून गेलेला दिसतो. तो दुःखी झाल्याचं फक्त नाटक करतो आणि अत्यंत थंड डोक्याने गुपचूप बाटलीत शीतलचं रक्त भरतो आणि तिचं तुटलेलं बोट उचलतो. जणू काही त्याच्यातली माणुसकीच संपलेली असते. डोक्यात फक्त एकच विचार, साधना. आणि अखेर ती अमावस्येची रात्र येते. ठिकाण तेच, स्मशानाजवळचं लिंबाचं झाड. वेळ मध्यरात्रीची, आणि आरव हाकिनीला आवाहन करण्यासाठी पूर्णपणे तयार बसलेला आहे. आजूबाजूच्या वातावरणात एक विचित्र, भयाण शांतता आणि भीती पसरलेली आहे. आता तो त्या कागदावर लिहिलेला मंत्र म्हणायला सुरुवात करतो. या मंत्राचा एक शब्द म्हणजे तो जणू स्वतःच्या आत्म्याला हाकिनीच्या स्वाधीन करत होता. आणि त्यामुळे वातावरणातला तणाव प्रचंड वाढतो. आणि मग तो साधनेची अंतिम क्रिया पूर्ण करतो.
शीतलचं रक्त, तिचं बोट आणि त्या भिकाऱ्याने दिलेलं ते काळं द्रव्य सगळं काही आगीत टाकतो. आणि त्याच क्षणी अचानक सगळीकडे एक भयानक शांतता पसरते. असं वाटतं जसं काही पूर्ण जगच थांबलं आहे. आणि त्या किट्ट शांततेत धुरामधून एक भयानक आकृती प्रकट होते. तिचा आवाज आसमंतात घुमतो, कोणी माझी साधना पूर्ण केली आहे. आरवच्या सौद्याचा पहिला टप्पा तर पूर्ण झाला होता, पण खरी किंमत ती वसूल व्हायची अजून बाकी होती. तर ही कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते की संपत्ती मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती खरंच कोणत्या थराला जाऊ शकते, आणि जेव्हा सौदा आत्म्याचाच होतो तेव्हा मिळालेल्या त्या संपत्तीची खरी किंमत तरी काय उरते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.